नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारतीय जनता पक्षाचा धन्यवाद साहेब। याच्यानंतर काही मोजकेच प्रवेश तुमच्या नेतृत्वात सर्वांच्या होत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अनेक वर्षापासून माझ्यासोबत कामगार चळवळीतले, विद्यार्थी चळवळीतले सगळे शहरातील पदाधिकारी काम करतात। तर मी कामगार चळवळीतील आमचे जे काही अनेक वर्षापासून काम करणारे प्रतिनिधी आहेत, कुणाल भिंगारे, सिद्धार्थ डोंगरदिवे, संगीता भिंगारे, अनिता भातेवाले, या सर्वांना 5 मिनिटात स्टेजवर यायचं। मी सगळ्यांचे नावं नाही घेऊ शकत, तर आपण पटाप माया खरात वगैरे जे काही आहेत साहेब, संजू भाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत काम करतात। यांच्या वेतनासाठी आपल्याला विद्यापीठ प्रशासनाला बोलावं लागेल। हे मेहतरचं काम करतात, परंतु यांना लेलो ऐसा खड़ा रहता याच्यानंतर मी आमच्या विद्यार्थी संघटनेचे प्रकाश पारदे, सचिन उपाध्ये, तुषार खरात, सुनीत जाधव, आकाश पारदे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। आता बस झालं, प्राथमिक स्वरूपात तुमचा सत्कार झालेला आहे। धनराज रोहित तुम्ही खाली चला, सिद्धार्थ डोंगरदिवे, सिद्धार्थ भिंगारे तुम्ही खाली चला। हे सर्व कार्यकर्ते आहेत। याच्यानंतर मी माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पूर्वचे शहर अध्यक्ष मनोज सरीन, आमचे सिद्धार्थ खोतकर, विशाल राठोड, सोनू जाधव, नितीन गवळी या सर्वांना व्यासपीठावर विनंती करतो की त्यांनी यावं। याच्यानंतर मनोज सरीन वगैरे तुम्ही या सगळे हे चला खाली वा। धीरज मुंगसे कुठे आहे? धीरज मुंगसे इधर देखो। याच्यानंतर मी डॉक्टर अशोक बंडगर, डॉक्टर सतीश ढोके, आर मेंढेकर सर, प्राध्यापक राम भोसले या सर्वांना व्यासपीठावर। संजू भाऊ सावे साहेब हे माझ्यासोबत अनेक वर्षापासून बरेच प्राध्यापक काम करतात, पण आज प्राथमिक स्वरूपातून धीरज मुंगसे, सतीश ढोके, डॉक्टर अशोक बंडगर, राम भोसले प्राध्यापक। सर थांबा 2 मिनिटं पुढे काय सर। यानंतर मी मनोज भालेराव व सर्व त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आलेले यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। काम करतो या इकडे। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। याच्यानंतर मी धरम सलामपुरे, अमित जाधव, हिरालाल पनबिसरे, डॉक्टर संतोष घलडे, संदीप बिरोटे, रूपचंद घलडे, धीरज मुंगसे, रामेश्वर गहेरे, धनराज सलामपुरे, सर्वेश सलामपुरे, आदि सलामपुरे, ऋषिकेश भिंगारे काम करताना। सचिन पटारे तुम्ही पण या। Present the orchestra Sab Tasur Ek Sargam.
आपण ये पाठव सबका सब पिछाड़ चोरीचा मामला मामा हे थांबला चोरीचा मामला मामा हे थांबला सर्वात मोठ्या पक्षामध्ये आज तुमचा प्रवेश झालेला आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? देशातल्या सर्वात मोठ्या पक्षात माझा प्रवेश झालेला याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास. ज्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे विकासाचं काम करत आहेत, विकासाचा रथ पूर्ण देशभरात घेऊन जात आहे आणि हे कुठेच लपलेलं नाही की त्यांच्या माध्यमातून जेव्हापासून ते या देशाचे पंतप्रधान झाले या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यात ते नंबर 1ला राहिले आणि त्यांना विश्वाने मान्यता दिली विश्वगुरू म्हणून. त्यांच्या कार्यकाळात केंद्रामध्ये एकही घोटाळा झाला नाही. एवढा दबदबा एका सामान्य कुटुंबातील त्यांचं जे कुटुंब आहे सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री ते आजचा पंतप्रधान हा प्रवास त्यांचा कडथर आणि कटखर राहिलेला आहे. अशा प्रवासामध्ये त्यांनी जो भारतासाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून जो केलेला आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. शहरातील मंत्री महोदय अतुल सावे, डॉक्टर कराड साहेब, संजय केनेकर, आमदार संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ शितोळे, माझे सहकारी मोठे दादा पांडे व सर्वच माझे सहकारी यांच्यासोबत मी गेल्या अनेक वर्षापासून बालपणापासून या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना एका चांगल्या व्यासपीठावर मी गेल्या 30 वर्षानंतर कामाला सुरुवात केली. ही पहिलीच करायला पाहिजे होती पण चलो तेरा आहे दुरुस्त आहे. आता इथून पुढचा माझा राजकीय प्रवास हा मी भारतीय जनता पक्षासोबत सगळ्यांनी सुरू करतो. म्हणून मी माझ्या घरात माझ्या देशपुरा जयसिंगपुरा पाटसिंगपुरा भागात या प्रवेश सोहळ्याचं आयोजन केलं आणि माझ्या शेकडो कार्यकर्त्यांनी जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत त्यांनी अनेकांनी आज माझ्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. नागराज भाऊ, आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय दिग्गज आणि युवा नेते आहेत. समाजामध्ये आपला फार मोठा दबदबा आहे, आपला समाज मानतो आहे. अशा अवस्थेमध्ये आपण समाजाला सोडून BJPमध्ये जात आहात. आपल्याला याबद्दल काय वाटतं? मी समाजाला कधीही सोडलं नाही आणि सोडणार नाही. हे बघा, आपण पॉलिटिकल काम करत असतो त्याच्यामुळे आपली मुळात जी आयडिओलॉजी असते जी बाहेर ब्लड असते ती काही बदलत नसते. जिथे जिने अन्याय अत्याचार होईल तिथे मी आवाज उठवणार आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये तुम्ही असं इथे उदाहरण दाखवा राज्यामध्ये की जिथे काही अन्याय अत्याचार झाला. हे बघा, उगाच कारण नसताना बदनाम करणं ही काँग्रेसची परंपरा आहे. नेरेटिव्ह पसरवणं त्यांची परंपरा आहे आणि त्या परंपरेला माझी विनंती आहे माझ्या आंबेडकरी समाजातील सर्व नेत्यांना तरुणांना की या काँग्रेसच्या नेरेटिव्हमध्ये न फसता सर्वांनी सबका साथ सबका विकास या उद्देशाने देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावे. प्रभागामध्ये पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर आपली नियुक्ती लागेल असं आश्वासन आपल्याला मिळालं आहे? बिलकुल काही नाही. मी असं कधी विचार करत नाही. मी सामान्य कार्यकर्ता पूर्वीही होतो, आजही आहे. त्यांना जिथे योग्य वाटेल त्यांनी मला तिथे काम करण्याची संधी द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा.
महापौर साहेब तुमचे बसलेले आहे भारतीय जनता पार्टीचे, प्रभागाच्या खूप समस्या आहेत त्या तुम्ही येत्या काळात पूर्ण करणार तुमच्या माध्यमातून. माझा महापालिकेचा जो पूर्ण बाईट पाहिला असेल तुम्ही, मी जिथे जिथे भाषणे केले, जिथे जिथे बाईट दिले, तिथे तिथे मी म्हणले देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि या महापालिकेतही भाजपचीच सत्ता येणार आणि भाजपचाच महापौर होणार हे मी आवर्जून सांगितले. पारदर्शक नेतृत्व महानगरपालिकेला मिळालेले समीर राजूरकर यांच्या माध्यमातून आणि ते एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते माझे गेल्या 20-25 वर्षाचे जुने मित्र आहेत. त्यांच्यामधली जिद्द आणि चिकाटी या माध्यमातून प्रभागातच नाही शहराचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे हे मी खात्रीलायक सांगतो. आंबेडकरी चळवळ किंवा रिपब्लिकन चळवळ आपण त्या चळवळीतून बाहेर पडत असताना ती चळवळीची वाताहत होणार नाही का असं आपल्याला वाटत नाही का? हे वाटा येत नाही आहे का? बघा आपण मागच्या 30 वर्षातून विद्यार्थी आहे 94% मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करते. गेली 32 वर्ष मी आंबेडकर चळवळीत काम करत असताना या सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांचे माझे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत आणि मी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्या लोकांची पदाधिकाऱ्यांची माझे स्नेहाचे संबंध आहेत. मला कधीही द्वेषभावना जाणवली नाही, काही नाही आणि उलट या लोकांनी अप्रिशिएट केलं. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी फ्रंटफूटला येऊन काम करावं, आपल्या माध्यमातून समाजाला फायदा व्हावा हा त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्या माध्यमातून आपण समाजाला देणं लागतो. कार्यकर्ते, युवा नेते, माता भगिनींनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की मी ज्यावेळेस नगरसेवक बनलो त्यावेळेस पेठेनगर हा भागही माझ्याकडे यायचा, तर सगळ्यात पहिलं काम मी भगवान गौतम बुद्ध डेअरीचं केलेलं आहे. तिथे सुशोभीकरणाचं काम हे माझ्या माध्यमातून झालं, हायमस्ट उभारणीचं काम सुद्धा माझ्या माध्यमातून झालं आणि 1996 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या जयसिंगपुरा चौकात मी स्वतः साजरी करतो. इथे आंबेडकर चळवळीतला कोणी नेता येत नव्हता, तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. माझ्यासोबत नागराज असायचा, नागराजचा मोठा भाऊ संजय गायकवाड असायचा, मंगेश होरशिळ असायचा. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आज आमच्या प्रभागातली मी, नागराज आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एक ब्ल्यूप्रिंट तयार करणार आहोत आणि आमच्या अजेंड्यावर मुख्यत्वे 2 विषय आहेत. तो आपला मकाई गेटचा पूल आणि दुसरा आमचा पाण्याचा प्रश्न. आज आमचे दोन्ही जे नगरसेवक आहेत तेही आमचे मित्रच आहेत. अफसर खान असतील, अमित भुईगळ असतील, जावेद कुरेशी असतील की गायकवाड असतील. आम्ही जर कुठे असा प्रश्न आला तर आम्ही सर्व सोबत मिळून या प्रभागाचा प्रश्न सोडवण्याचे काम करू. पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पुढच्या वेळेस नगरसेवक कसा निवडून येईल या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे आणि मला कुठेही नगरसेवक म्हणून मी उभं राहणार नाही, पण इथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक 4च्या 4 प्रभागातून निवडून यावे यासाठी येणारी 5 वर्ष मी सतत 5 वर्ष काम करेन. आलोच.